हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. तुमच्यापैकी काही स्टुडंट्सचं असं म्हणणं आहे की फिजिक्सचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते डिफिकल्ट वाटतात, सॉल्व करता येत नाहीत. फिजिक्समधला कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी काय रिक्वायरमेंट्स असतील सांगा? तो प्रॉब्लेम जो तुमच्यासमोर आहे तो कोणत्या कन्सेप्टवरती विचारला आहे, ती कन्सेप्ट आधी तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर केलेली असावी. त्या कन्सेप्टवरती एखादा फॉर्म्युला असेल तर त्या फॉर्म्युल्यातल्या ईच अँड एव्हरी सिम्बॉलचं मिनिंग तुम्हाला माहीत असावं. त्या क्वेश्चनला सॉल्व करण्यासाठी तुम्हाला कदाचित दुसरी एखादी कन्सेप्ट, आधीच्या एखाद्या टॉपिकमधली एखादी कन्सेप्ट यूज करावी लागू शकते, तीही प्रिपेअर असणं व्यवस्थित गरजेचं आहे. आणि मग हे जर प्रिपरेशन व्यवस्थित झालं असेल तुमचं थेरीचं, तर मग जो तुमच्यासमोर प्रॉब्लेम आहे तो व्यवस्थित रीड करा. एकदा नाही समजला तर परत त्याला रीड करा. क्वेश्चन रीड करत असताना त्यात दिलेल्या ज्या गिवन व्हॅल्यूज आहेत त्या गिवन व्हॅल्यूज आयडेंटिफाय करता आल्या पाहिजेत, सिम्बॉल्समध्ये आयडेंटिफाय करता आल्या पाहिजेत. आणि मग त्या सगळ्या गिवन व्हॅल्यूज लिहिल्यानंतर तुम्हाला जे कॅल्क्युलेट करायचं आहे, जे फाइंड आउट करायचं आहे फायनल व्हॅल्यू, ती कॅल्क्युलेट करायची जी व्हॅल्यू आहे ती सिम्बॉलमध्ये आयडेंटिफाय करता आली पाहिजे. आणि मग गिवन व्हॅल्यूज आणि जी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची व्हॅल्यू आहे यांच्यामधलं रिलेशन एखादा आहे का, एखादा फॉर्म्युला आहे का जे या सगळ्यांना रिलेट करतो, याचा तुम्हाला विचार करता आला पाहिजे, ते आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. कदाचित डिरेक्टली फॉर्म्युला नसेल पण ज्या गिवन व्हॅल्यूज आहेत त्यांना थोडं कन्वर्ट करून त्यातून एखादा नवीन फॉर्म्युला तयार होत असेल आणि मग त्या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येत असेल, याचा तुम्हाला विचार स्वतःहून करता आला पाहिजे. सेल्फ प्रिपरेशन ज्याला म्हणतो आपण. आणि हे कधी करता येतं? ज्यावेळी तुम्ही नंबर ऑफ प्रॉब्लेम्स, नंबर ऑफ क्वेश्चन्स सॉल्व करता. आणि मग या सगळं ज्यावेळी हे सगळं तुमचं जुळून येतं त्यावेळी मग तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व करता येतो आणि मग आपल्याला कॉन्फिडन्स येतो की मला हा क्वेश्चन सॉल्व करता येतोय. आणि हे सगळं कधी पॉसिबल आहे? प्रॅक्टिस, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. फिजिक्समध्ये तुम्ही जेवढे जास्त क्वेश्चन सॉल्व कराल, जेवढे जास्त प्रॉब्लेम सॉल्व कराल, तेवढं तुम्हाला कॉन्फिडन्स वाढत जातो. आणि याला प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी एखाद्या टीचरनं सांगण्याची गरज नाही. तुमच्याकडे बुक्स आहेत, तुम्ही त्यातले क्वेश्चन्स घेऊ शकताय, सॉल्व करू शकताय. मी तुम्हाला काल होमवर्कसाठी 6 ते 7 क्वेश्चन सेंड केलेले आहेत. करंट इलेक्ट्रिसिटीचा इंट्रोडक्शनी पार्ट जो झाला आहे आपला आत्तापर्यंतचा, त्याच्यावरती सेंड केलेले आहेत. कुणीही त्यातले क्वेश्चन सॉल्व करून मला पाठवलेले नाही आहेत, डाऊट्स विचारलेले नाही आहेत. तुमच्याकडे आता तुम्ही काही बुक्स घेतले असतील, त्यातले आपण शिकलेल्या सेक्शनवरती जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सॉल्व करायचा ट्राय केलेला नाही. कदाचित फर्स्ट अटेम्प्टमध्ये ते सॉल्व होणार नाही आहेत, पण ट्राय तरी केला पाहिजे. मग डिफिकल्टीज येतील त्या विचारल्या पाहिजेत, मगच त्याचे आन्सर्स कळणार. अगदी तुम्हाला सांगतो, आता आज आपण करंट इलेक्ट्रिसिटीचा जो पार्ट आपण स्टडी केला आहे त्याच्यावरती न्यूमरिकल सॉल्व करणार आहोत. तुम्ही न्यूमरिकलचे प्रॉब्लेमचे व्हिडिओ बघतच नाही आहात. प्रॉब्लेमचे व्हिडिओ नाही बघितलं तर तुम्हाला कसं कळणार की प्रॉब्लेम कसा सॉल्व केला जातो आहे, त्यामध्ये काय ट्रिक्स यूज कराव्या लागतात. प्रत्येक न्यूमरिकलमधून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळतं. जसं आता हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे, या पहिल्या क्वेश्चनमधून करंट्स रिलेटेड एक महत्त्वाची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन कळते आपल्याला, जी नंतर यूज करावी लागणार आहे बऱ्याच ठिकाणी. मग त्यासाठी क्वेश्चन सॉल्व केलेले बघितलेही पाहिजेत, तुम्ही स्वतःहून सॉल्वही केले पाहिजेत, त्यातले डाऊट्स विचारले पाहिजेत. इथून पुढं तुम्हाला रोज होमवर्क मिळणार आहे आणि तो प्रत्येकाने सॉल्व करून माझ्या व्हॉट्सअपला सेंड केलेला मला पाहिजे. ओके. आणि आपण ॲपही एक तयार केलेला आहे. त्या ॲप थ्रू तुम्हाला रोज होमवर्क मिळणार आहे, तोही तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करायचा आहे. ओके. तर अशा टाईपमध्ये जर प्रिपरेशन केलं तर नक्की तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आणि फिजिक्सचे न्यूमरिकल सॉल्व होतील. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण करंट इलेक्ट्रिसिटीचा जेवढा काही पार्ट आपण स्टडी केला आहे त्या पार्टवरती काही न्यूमरिकल सॉल्व करणार आहोत. काय काय स्टडी केले सांगा या टॉपिकमध्ये आपण आतापर्यंत? इलेक्ट्रिक करंट, ओहम्स लॉ, रेजिस्टन्स, कंडक्टन्स, रेजिस्टिव्हिटी, कंडक्टिव्हिटी, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी, करंट डेन्सिटी, मोबिलिटी. लक्षात येते काय काय स्टडी केलं आहे आपण? आणि मग रेजिस्टिव्हिटीचा डिफरंट पार्ट आपण स्टडी केलेला आहे. या सगळ्या कन्सेप्टवरती डिपेंड काही न्यूमरिकल एक एक्झाम्पल्स म्हणून मी देतोय तुम्हाला. आणि मग हे न्यूमरिकल सॉल्व केल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती बेस्ड जे न्यूमरिकल्स आहेत ते स्वतःहून सॉल्व करून मला विचारायचे. ओके. सो वी विल स्टार्ट विथ अवर फर्स्ट क्वेश्चन. द क्वेश्चन इज करंट फ्लोज थ्रू ए कंस्ट्रिक्टेड कंडक्टर ॲज शोन इन फिगर. The diameter d1 is equal to 2 millimeter and the current density to the left of constriction is J equal to 1.27 into 10 raised to 6 ampere per meter square. Okay. Then फर्स्ट क्वेश्चन दिला आहे, व्हॉट करंट फ्लोज इन टू दी कंस्ट्रिक्शन, म्हणजे या वायरमधून पास होणारा करंट किती असेल असं विचारलं आहे. इफ दी करंट डेन्सिटी इज डबल्ड ॲज इट इमर्जेस फ्रॉम दी राईट साईड ऑफ दी कंस्ट्रिक्शन, व्हॉट इज डायमीटर D2. क्वेश्चन रीड केला,
डायग्राम एक दिलेली होती गिवन क्वेश्चनमध्ये. आता परत प्रत्येक सेंटेन्समध्ये काही काही गिवन आहे आणि डायग्राम तो त्याला थोडं आयडेंटिफाय करत चला. क्वेश्चन काय होता बघा, करंट फ्लोज थ्रू ए कन्स्ट्रिक्टेड कंडक्टर. एक कन्स्ट्रिक्टेड म्हणजे ज्याला कन्स्ट्रिक्ट केलंय, मर्यादित केलंय, असा एक कन्स्ट्रिक्टेड कंडक्टर आहे जो युनिफॉर्म क्रॉस सेक्शनचा नाही. इथला क्रॉस सेक्शनल एरिया लार्ज आहे, इथं असलेला क्रॉस सेक्शनल एरिया स्मॉल आहे, तुम्हाला दिसते. सिलेंड्रिकल वायर असल्यामुळे इथं डायमीटर लार्ज आहे, इथं डायमीटर स्मॉल आहे. ओके, दी डायमीटर D1 म्हणजे कोणता डायमीटर, इथला जिथं लार्ज डायमीटर आहे, क्रॉस सेक्शनल एरिया आहे, तो डायमीटर D1 आहे आणि त्याची व्हॅल्यू गिवन आहे D1 2 मिलीमीटर, म्हणजे इथला डायमीटर गिवन आहे. अँड द करंट डेन्सिटी टू दी लेफ्ट ऑफ दी कन्स्ट्रिक्शन इज, कन्स्ट्रिक्शन म्हणजे ही वायर. ओके, आणि याच्या लेफ्टला करंट डेन्सिटी आहे ती दिलेली आहे. आता लेफ्टची करंट डेन्सिटी म्हणजे काय, कारण करंटची डेन्सिटी इथं सगळीकडे सेम नाही आहे, कारण क्रॉस सेक्शनल एरिया सेम नाही आहे. सो लेफ्ट साईड म्हणजे हा पार्ट आला. मग सपोज इथली करंट डेन्सिटी जी आहे, हिअर वी कन्सिडर दी करंट डेन्सिटी ॲज J1 आणि इथं असलेल्या करंट डेन्सिटीला आपण म्हणूया J2. सो द गिवन व्हॅल्यू ऑफ करंट डेन्सिटी इज व्हॉट, इट इज दी करंट डेन्सिटी ऑफ दिस लेफ्ट पार्ट. या पार्टमध्ये असलेली करंट डेन्सिटीची व्हॅल्यू गिवन आहे, म्हणजे J1 गिवन आहे आपल्याला. काय व्हॅल्यू दिली आहे गिवन, 1.27 इंटू 10⁶ एम्पियर पर मीटर स्क्वेअर. ओके, ही व्हॅल्यू गिवन आहे आणि याचाच डायमीटरही गिवन आहे आपल्याला D1 की ते 2 मिलीमीटर आहे. दिस इज दी डायमीटर. आणखी काही गिवन आहे का बघा, नाही आहे. डायरेक्ट आता क्वेश्चनला म्हणजे या दोन व्हॅल्यूज गिवन आहेत, इकडचं काही गिवन नाही आहे. पहिला क्वेश्चन, फर्स्ट क्वेश्चनच्या आन्सरसाठी बघा, आता हे गिवन झालं. व्हॉट इज क्वेश्चन, व्हॉट करंट फ्लोज इन टू दी कन्स्ट्रिक्शन. या कन्स्ट्रिक्शन म्हणजे ह्या वायरमधून पास होणारा करंट काय असेल. आता इथं क्वेश्चनमध्ये इथं I1 आणि इथं I2 लिहिलंय. मग तुम्ही विचार करणार की मग नक्की कोणता करंट फाइंड आउट करायचा आहे, I1 करायचा आहे की I2. इथं काहीच मेन्शन केलं नाही, पण ॲक्च्युअलमध्ये मिनिंग असं आहे की फॉर स्टेडी करंट थ्रू कंडक्टर. स्टेडी म्हणजे कॉन्स्टंट करंट, चेंज होणारा नसेल तर फॉर स्टेडी करंट I1 इक्वल टू I2. मग कंडक्टर कसाही असेल, सपोज एक वायर आहे, या टाईपमध्ये वायर आहे, अशी वायर आहे. ओके, जी एका ठिकाणी थिक आहे, परत थिन वायर आहे, परत आणखी थिक वायर आहे, अशी वायर आहे. आणि सपोज इकडून इथं एंटर होणारा करंट आहे I. तर जर करंट जर स्टेडी स्टेट करंट असेल म्हणजे कॉन्स्टंट करंट फ्लो होत असेल, देन द करंट पासिंग थ्रू दिस 3 रिजन, हा फर्स्ट रिजन, हा सेकंड रिजन आणि हा थर्ड रिजन, यातून जर I एवढा करंट एंटर झाला तर या पार्टमधून पास होणारा करंट ही Iच असतो आणि यातूनही पास होणारा करंट हा Iच असतो. म्हणजे करंट इथं या वायरच्या डायमेन्शनवरती डिपेंडच नाही. एकदा एंटर झाला एका साईडला वायरचा करंट, मग पुढं वायर कशी असू द्या, तो तेवढाच करंट त्यातून काय होतो, पास होतो. मग डिफरंट काय म्हणणार तुम्ही, तर इथं करंट डेन्सिटी जे डिफरंट असू शकते, करंटची डेन्सिटी चेंज होईल. इथं करंट डेन्सिटी बघा, इथं एकदम स्मॉल वायर असेल तर तुमच्या लक्षात येईल की अशी गर्दीतून इलेक्ट्रॉन जातील तिथं, म्हणजे इथं करंटची डेन्सिटी लार्ज आहे. इथं करंटची डेन्सिटी सगळ्यात कमी असेल, इथं मीडियम असेल. म्हणजे करंट डेन्सिटी डिफरंट असू शकते, बट करंट इन ऑल दीज सेगमेंट्स विल बी सेम. सो स्टेडी करंटसाठी I1 इक्वल टू काय असणार आहे, इथं I2 असणार आहे. हा पार्ट लक्षात ठेवा, म्हणजे दोन्ही करंट सेमच आहेत, मग कुठलाही करंट घेतला तरी तोच मिळणार आहे. सो वी कन्सिडर करंट I. नाऊ करंट डेन्सिटी, आता करंट फाइंड आउट करायचा आहे I करंट फाइंड आउट करायचा आणि गिवन काय दिले जरा विचार करा. डेन्सिटी गिवन आहे, करंट फाइंड आउट करायचं आहे, करंट डेन्सिटी गिवन आहे. आता करंट आणि करंट डेन्सिटी यांच्यात रिलेशन आहे का, तर तोच फॉर्म्युला आहे. व्हॉट इज करंट डेन्सिटी, करंट डेन्सिटी J1 इथं लिहिलं आम्ही. करंट डेन्सिटी J1 विल बी करंट पर युनिट एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया. यालाच काय म्हणतो आपण, आपली करंट डेन्सिटी झाली ही. मग झालं एरिया म्हटलं की क्रॉस सेक्शनल एरिया, आणि सिलेंड्रिकल वायरच असते. सिलेंड्रिकल वायरचा क्रॉस सेक्शनल एरिया काय, सर्कल असतं ना, ते एका साईडनं बघितलं की सिलेंडरचं सर्कल दिसतं. एरियाचा फॉर्म्युला घेतो आपण पाय स्क्वेअर. आता पाय स्क्वेअर फॉर्म्युला त्यात ती रेडियस आली, पण रेडियस गिवन नाही, डायमीटर आहे. आता एवढं तर तुम्हाला समजू शकतं सहज की डायमीटर दिलाय म्हणजे रेडियस माहिती आहे कशी असते, हाफ असते. मग डायमीटरच्या हाफ रेडियस करूया आपण. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर दिस एरिया, फॉर्म्युला विल बी पाय D1/2.
d1/2 म्हणजे काय झालं, ही रेडियस झाली आणि याचा स्क्वेअर केला की हा झाला एरिया. सो हा रेशो जर घेतला आपण तर असं मिळेल हे रिलेशन. देअरफॉर J1 इक्वल टू करंट I डिवायडेड बाय पाय अपॉन d1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, हे रिलेशन मिळालं. लक्षात येते काय रिलेशन आले. नाउ व्हॉट इज d1 विल बी 2 मिलीमीटर. आता मिलीमीटर आपण तात्पुरतं तसंच ठेवूया, मिलीमीटरची व्हॅल्यू तीच यूज केली मी. तर काय येईल सांगा, 2/2 हे 2/2 होतं, 1 होईल कारण d1 ची व्हॅल्यू 2च आहे. 1 आणि मिलीमीटर आहे, 1 आहे पण कसं आहे मिलीमीटर. आता कुठलाही न्यूमरिकल सॉल्व करताना तो कन्वर्ट करावा लागतो आपल्याला SI सिस्टीममध्ये. मिलीमीटर हे SI युनिट नाही आहे, मीटर SI युनिट आहे. सो मिलीमीटर टू मीटर कन्वर्जन काय, 2 मिलीमीटर मीन्स 2 × 10⁻³ मीटर. लक्षात आलं, हे कन्वर्जन आहे. सो दिस इज अवर d1. मग व्हॅल्यूज मी पुट करतो इथं. सपोज करंट किंवा डायरेक्ट आधी करंटचा फॉर्म्युला तयार करा. I इक्वल टू व्हॉट इज I विल बी J1 × पाय इंटू d1/2 ब्रॅकेट किंवा d1 स्क्वेअर असं डायरेक्टही करू शकता तुम्ही. सॉरी, d1/2 ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहिलं मी. हा करंटचा फॉर्म्युला झाला. नाउ हिअर d1 इज 2, J1 किती आहे 1.27 × 10⁻6 इंटू पाय 3.14. पायची तर व्हॅल्यू माहीत आहे. नाउ d1 इज 2 × 10⁻6 डिवायडेड बाय 2 आहे परत आणि याचा स्क्वेअर. आता ते 2 कॅन्सल होईल आणि मग रिमेनिंग टर्म्स 1.27 × 10⁻6 इंटू 3.14 इंटू 2 कॅन्सल झालं 10⁻³ चा स्क्वेअर 10⁻6 हे आन्सर मिळतंय तुम्हाला. आता इथं 10⁻6 10⁻6 व्हॅल्यूज कॅन्सल होतील पॉवरमध्ये आणि मग यांचा जर प्रोडक्ट घेतला तर याचं जे आन्सर येतंय कॅल्क्युलेशन करून बघा तुम्ही. दिस आन्सर विल बी 3.987 एम्पियर म्हणजे नियरली इक्वल टू 4 एम्पियर येते. 3.987 म्हणजेच 4 एम्पियर याच्या नियर काय येतं हे आन्सर येते. सो दिस इज दी करंट पासिंग थ्रू दिस कंडक्टर. काय केलंय सांगा, फॉर्म्युला हा एवढा माहीत होता आपल्याला, फक्त एवढाच फॉर्म्युला यूज केलाय. काय वेगळं केलंय काय याच्यामध्ये नाही. काय करायचं, पहिल्या क्वेश्चनचा आन्सर मिळाला आपल्याला, एवढा करंट यातून काय होतोय पास होतोय. लक्षात आलं. आता सेकंड क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन नोट डाऊन करून घ्या पटकन. सेकंड क्वेश्चन वाचा. काय फाइंड आउट करायचे सांगा. इन सेकंड क्वेश्चन इफ द करंट डेन्सिटी इज डबल्ड. आता म्हणजे असं विचारलं की जर करंट डेन्सिटी डबल झाली असेल ॲज इट इमर्जेस फ्रॉम द राईट साईड, या साईडनं इमर्ज होताना करंट डेन्सिटी जर डबल झाली असेल तर काय फाइंड आउट करायचं आहे. व्हॉट इज डायमीटर d2 काय असेल असं विचारलंय. म्हणजे जर करंट डेन्सिटी लेफ्ट साईडला जी होती त्याच्या डबल राईट साईडला असेल. आता आपण इकडं J1 एवढी आहे असं म्हटलं, इकडं J2 आहे असं म्हटलंय. मग J2 म्हणजे करंट डेन्सिटी ऑफ द राईट कन्स्ट्रिक्शन J2 इक्वल टू डबल झाली म्हणजे आधीपेक्षा डबल म्हणजे J1 पेक्षा डबल J2 इक्वल टू ट्वाइस J1. ओके, एवढी काय तर हे करंट डेन्सिटीचं रिलेशन इथं गिवन होतं. हे रिलेशन हे आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे क्वेश्चन सॉल्व्ह करताना. हे रिलेशन दिलंय गिवन लक्षात आलं. आणि मी आता एक कंडिशन सांगितली होती की I1 आणि I2 हे दोन्ही करंट सेमच असणार आहेत. आता करंट डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो, करंट डेन्सिटी J इक्वल टू I/A. सो याच्यावरून आपण करंटचा फॉर्म्युला केला तर हा फॉर्म्युला येतो J × A. हा फॉर्म्युला आहे. मग याला जर यूज केला तर दोन्ही करंट तर सेम आहेत. सो आय राईट हिअर I1 इक्वल टू I2. नाउ व्हॉट इज I1 विल बी याच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर I1 विल बी J1 हा फॉर्म्युलामध्ये I1 J1 A1 म्हणजे कोणता आहे रे इथला पाय r² मी डायरेक्ट यूज करतो. सो J1 × पाय r² मीन्स व्हॉट d1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. हा व्हॅल्यू झाली. लक्षात येते काय केलंय, पाय r² डायरेक्ट मी एरियाची व्हॅल्यू पुट केली. नाउ व्हॉट इज I2 विल बी J2 × A2 इकडचा एरिया आणि इथली करंट डेन्सिटी हा I2 झाला. सो J2 × A2. नाउ I2 विल बी हिअर J2 × पाय r² मीन्स d2/2 ब्रॅकेट स्क्वेअर.
दोन्ही साईडचे करंट सेमच असले पाहिजेत, कारण एखाद्या वायरमधून जाणारा डायमेन्शन बदलू द्या, नॉन युनिफॉर्म वायर असली तरी करंट सेम असतो, चेंज काय होतं डेन्सिटी. सो हिअर वी कॅन कम्पेअर, हिअर पाय कॅन्सल होईल, J1 इंटू D1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू, पाय कॅन्सल झाले बट J2 कॅन बी रिटर्न ॲज J2 विल बी ट्वाइस J1 आणि मग D2/2 ब्रॅकेट स्क्वेअर, एक रिलेशन मिळालं. नाव कॅन्सल J1 ऑल्सो अँड टेक दी स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घ्या. J1 कॅन्सल झालं, मग काय येईल बघा, इकडचं स्क्वेअर रूट घेतलं की स्क्वेअर कॅन्सल झाला, दिस विल बी D1/2 इक्वल टू 2चं स्क्वेअर रूट 2 होईल आणि इनटू व्हॅल्यू राहील D2/2, दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं, आता 2 ही कॅन्सलच होईल. सो व्हॉट इज D2? D2 विल बी 1/√2 इंटू D1. रिलेशन मिळालं का, D2 इक्वल टू 1/√2 इंटू D1. आणि मग आता व्हॅल्यू पुट करा. व्हॅल्यूज म्हणजे काय, तर 1 डिवायडेड बाय √2ची व्हॅल्यू असते 1.414 इंटू D1. D1 गिवन आहे तर 2 मिलीमीटर आहे, मी आहे असं यूज करतो, मिलीमीटर इथं मी कन्वर्ट करत नाही का, म्हणजे येणारा आन्सर पण आपण मिलीमीटरमध्ये सांगू शकतोय. जर कन्वर्ट केलं तर ते मीटरमध्ये येणार, मग मीटरमध्ये ऑप्शन असेल तर मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल, मिलीमीटर असेल ऑप्शनमध्ये तर मिलीमीटर कन्वर्ट करावं लागेल. ऑप्शनमध्ये इथं मिलीमीटरमध्ये आन्सर दिलेले असे आहेत, त्यामुळे आपण याला मिलीमीटरमध्येच ठेवतोय. सो 2ला मी कन्वर्ट नाही केलं. आणि मग हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर D2ची व्हॅल्यू मिळते, सिम्पल कॅल्क्युलेशनवरून या आन्सर येतं आहे D2 विल बी 1.414. ओके, 1.414 मिलीमीटर एवढी व्हॅल्यू येते. सो दिस विल बी 1.414. काहीतरी बघा व्हॅल्यूमध्ये काहीतरी गडबड होते. 2 इंटू 2 आहे, 2ला यानं डिवाइड केलं तर बघा, चेक करून बघा व्हॅल्यू, कारण इथं जे कॅल्क्युलेशन मी लिहिलं आहे ते कॅल्क्युलेशन तर असं येतं आहे 1/√2 0.707 इंटू 2, म्हणजे 1/√2ची व्हॅल्यू जी आहे हे कॅल्क्युलेशन 0.707 आणि इंटू 2 असं कॅल्क्युलेशन येते, जे मी कॅल्क्युलेटरवर करून बघितलेलं होतं. आणि मग 0.707 इंटू 2 मिलीमीटर म्हणजे 2 केलं तर 1.414 मिलीमीटर एवढं कॅल्क्युलेशन येतं आहे. चेक करून बघा, तुम्ही कॅल्क्युलेटरवरती चेक करू शकता किंवा जमत असेल तर व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून बघा, हे आन्सर मिळतं आहे. सो दिस इज द आन्सर. D2 मीन्स द डायमीटर ऑफ दिस राईट कन्स्ट्रिक्शन, या साईडच्या वायरचा हा काय झाला, डायमीटर झाला. या टाईपमध्ये क्वेश्चन सॉल्व केला. आता काय डिफिकल्ट होतं सांगा क्वेश्चनमध्ये, डिफिकल्ट काही नव्हतं, पण ही रिलेशन्स तिथं अप्लाय करता आली पाहिजेत. आता तुम्ही म्हणाल की सर मग आम्हाला ते सुचत नाही क्वेश्चन वाचल्यानंतर, लवकर फर्स्ट अटेम्प्टला ते जमणारही नाही, कुणाला जमत नसतं. पण आता अशाच टाईपचा दुसरा एखादा क्वेश्चन आला मग तरी जमेल तुम्हाला, हा सॉल्व करून झाला की. म्हणजे मी सांगितलं आहे की प्रॅक्टिस, तुम्हाला असे भरपूर क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत, मग तुमची प्रॅक्टिस होईल आणि मग तुम्ही या टाईपचे क्वेश्चन काय करू शकताय, सॉल्व करू शकताय इझिली. नाउ सी द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. A cylindrical wire is stretched to increase its length by 10%. Calculate the percent increase in resistance. एक वायर आहे, ज्या वायरला स्ट्रेच केलं आहे 10%नं आणि मग नवीन रेजिस्टन्स काय असेल असं विचारले. स्ट्रेचिंग ऑफ वायरची कन्सेप्ट मी एक्सप्लेन केलेली आहे रेजिस्टिव्हिटीच्या व्हिडिओमध्ये. ती कन्सेप्ट आता तुमची क्लिअर असणं गरजेचं आहे, त्यासाठी व्हिडिओ बघितलेला पाहिजे आणि मग तो बघितला असेल तर क्वेश्चन कळेल, मग लगेच सांगता येईल काय करावं लागेल ते. आधी तो व्हिडिओ बघितला असेल तर क्वेश्चन व्यवस्थित बघा, लगेच कसा सॉल्व करता येतोय. सपोज वी हॅव ए कंडक्टर ऑफ लेंथ L, ओके, स्ट्रेच करण्याच्या आधीच्या व्हॅल्यूज, ज्याचा रेजिस्टन्स सपोज R एवढा आहे, तर या रेजिस्टन्सची व्हॅल्यू R इक्वल टू काय व्हॅल्यू लिहितो आपण, रेजिस्टिव्हिटी रो इंटू L/A. हा फॉर्म्युला आहे. दिस इज द रेजिस्टन्स ऑफ दिस कंडक्टर. नाउ दिस कंडक्टर इज स्ट्रेच्ड बाय 10%, म्हणजे याची जी लेंथ आहे ही लेंथ किती आहे, L. आता या नवीन कंडक्टरची लेंथ, सपोज आधीची ही एवढी लेंथ आहे जी किती आहे, L आहे, आपण त्याला किती पर्सेंटनं स्ट्रेच केलं आहे, 10%, थोडंसं स्ट्रेच केलं आहे. मग आता नवीन लेंथ जी आहे त्याला L' म्हणूया.
या कंडक्टरची न्यू लेंथ काय आहे आता एल डॅश, आणि मग स्ट्रेच केल्यानंतरचा याचा रेजिस्टन्स किती आहे आर डॅश असं कन्सिडर केलं. तर मग न्यू लेंथ काय असेल सांगा आधी. जर इनिशियल एल असेल तर नवीन किती असेल, तर न्यू लेंथ ऑफ कंडक्टर विल बी एल डॅश अँड दिस विल बी एल प्लस एल तर आहेच ती, प्लस किती त्यात आणखी ॲड झाले तर 10% स्ट्रेच केले, म्हणजे एलच्या 10% ऑफ एल एवढी त्यामध्ये इन्क्रीज झाली लेंथ. एलच्या 10% त्यात ॲड झाले, थोडं स्ट्रेच केलं आहे. मग एलच्या 10% म्हणजे किती तर एल प्लस 0.1 एल प्लस किती आलं 0.1. एलच्या 10% म्हणजे असं करणार आपण 10/100 इंटू एल, ज्यामुळे किती मिळते ही व्हॅल्यू 0.1% मिळते. आणि मग या व्हॅल्यूला जर ॲड केलं तर न्यू लेंथ एल डॅश विल बी 1.1 एल. म्हणजे आता नवीन आधीची लेंथ एल आहे तर स्ट्रेच केल्यानंतर वायरची लेंथ किती आहे 1.1 एल. मग इनिशियल L1 फायनल L2, इनिशियल रेजिस्टन्स R1, फायनल याला आर डॅश म्हटलंय आपण. तर यांच्यातला रेशो जो होता तो काय घेतला होता आपण R1/R2 म्हणजे R/R डॅश. स्ट्रेचिंग ऑफ वायरच्या कन्सेप्टमध्ये हा रेशो काय घ्यायचा ते मी एक्सप्लेन केलेला आहे, त्यामुळे इथं सांगत नाही, डिरेक्टली देतोय. L1/L2 ब्रॅकेट स्क्वेअर होतं, तर इथं काय येणार L/L डॅश ब्रॅकेट स्क्वेअर येईल. हे रिलेशन रेशो घेऊन कसं येतं ते सांगितलेलं आहे मी. सो हियर इफ वी पुट द व्हॅल्यूज, सो दिस विल बी R/R डॅश इक्वल टू L डिवाइडेड बाय 1.1 L ब्रॅकेट स्क्वेअर. सो इट विल बी L स्क्वेअर डिवाइडेड बाय 1.1चा स्क्वेअर म्हणजे 1.21 आला, 11चा स्क्वेअर माहिती आहे आपल्याला, into L square. So L square gets cancelled. This will be 1/1.21. 1 divided by काय आलं 1.21. So R dash upon R ही जर व्हॅल्यू केली मी, याला फक्त रेसिप्रोकल घेतोय का ते पुढे लक्षात येईल तुमच्या. R dash upon R केलं तर याचा आन्सर काय असणार आहे 1.21 अशी व्हॅल्यू येईल. हा व्हॅल्यूला लक्षात ठेवा. फाइंड आउट काय करायचं होतं आपल्याला, कॅल्क्युलेट दी पर्सेंटेज इन्क्रीज इन रेजिस्टन्स. किती पर्सेंटनं रेजिस्टन्स इन्क्रीज झाला असेल असं विचारलं होतं. आता इनिशियल रेजिस्टन्स आपल्याला माहिती आहे, स्ट्रेच करण्याच्या आधी रेजिस्टन्स किती होता R, स्ट्रेच केल्यानंतर किती आता R डॅश, किती पर्सेंटनं चेंज झाला आहे इन्क्रीज झाला आहे हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर मग आपल्याला काय करावं लागेल तर इनिशियल रेजिस्टन्स, फायनल रेजिस्टन्स आणि याच्यावरून पर्सेंट काढायचे. सो फर्स्ट अगोदर मला सांगा किती रेजिस्टन्स इन्क्रीज झाला असेल, याचा कसा काढणार. इन्क्रीज इन रेजिस्टन्स असं जर विचारलं मी, इन्क्रीज इन रेजिस्टन्स म्हणजे ॲक्च्युली रेजिस्टन्समध्ये कितीचा चेंज झाला आहे, कितीनं इन्क्रीज झाला हे काढायचं असेल तर फायनल व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स मायनस इनिशियल व्हॅल्यू. आधी R होता नंतर R डॅश, R डॅश मायनस R केलं की एवढ्या अमाऊंटनं रेजिस्टन्स काय झाला आहे इन्क्रीज झाला आहे. सो दिस विल बी इन्क्रीज इन रेजिस्टन्स. सो पर्सेंटेज इन्क्रीज इन रेजिस्टन्स विचारलं तर मग काय करणार, इन्क्रीज इन रेजिस्टन्स डिवाइड बाय ओरिजिनल रेजिस्टन्स इंटू 100. लक्षात येते काय करतोय मी, पर्सेंट इन्क्रीज इन रेजिस्टन्स जर विचारलं आपल्याला तर कसा कॅल्क्युलेट करायचा, तर कितीनं इन्क्रीज झाला आहे म्हणजे R डॅश मायनस R अपॉन ओरिजिनल रेजिस्टन्स इंटू 100 केलं की पर्सेंटमध्ये ही व्हॅल्यू मिळते. सो हियर सेपरेट डिवाइड केलं तर हे असं येईल R डॅश अपॉन R मायनस 1 इंटू याला काय 100 आहे. सो इफ वी पुट दी R डॅश अपॉन R व्हॅल्यू 1.21, तो रेशो माहीत होता आपल्याला, -1 इंटू 100. सो हियर subtraction will be 0.21 into 100. so the answer will be 21%. म्हणजे जर वायरला आपण 10% स्ट्रेच केलं तर रेजिस्टन्स किती पर्सेंटनं इन्क्रीज होतोय 21%. एवढ्या अमाऊंटनं तो काय होतं इन्क्रीज होतोय. हे पर्सेंटमध्ये जर विचारलं तर फाइंड आउट करायचं सिम्पल मेथड आहे. आता यामध्ये जर सपोज हे जे पर्सेंटेज दिलेलं आहे वायरच्या स्ट्रेचिंगचं, हे पर्सेंटेज जर लेस दॅन 10% असेल म्हणजे काही दिले असेल, सपोज X% वायर स्ट्रेच केली असं म्हटले आणि ते जे पर्सेंटेज आहे म्हणजे किती 0.1% वायर स्ट्रेच केले, 5% वायर स्ट्रेच केले, 2% वायर स्ट्रेच केले, अशा व्हॅल्यूज असतील म्हणजे लेस दॅन 10% असेल तर एक ट्रिक सांगतो ती व्यवस्थित लक्षात ठेवा, जी डिरेक्टली तुम्ही इथं अप्लाय करू शकताय. ते असं आहे, जर पर्सेंट चेंज किंवा पर्सेंट स्ट्रेचिंग दिलं असेल आणि ते 10%पेक्षा कमी असेल तर पर्सेंट इन्क्रीज इन रेजिस्टन्स जो असतो तो
2x% असतो. त्याची व्हॅल्यू काय असते 2x%. डिरेक्टली लिहायची म्हणजे असं दिलं असतं की ए सिलेंड्रिकल वायर इज स्ट्रेच्ड टू इन्क्रीज इट्स लेंथ बाय 5%. असा आन्सर दिला, असा क्वेश्चन असता. म्हणजे इथं 10च्या ऐवजी 5% असतं. तर किती पर्सेंटनं रेजिस्टन्स इन्क्रीज होईल असं जर फाइंड आउट करायचं असेल तर काय करायचं, डिरेक्टली 2x म्हणजे x 5 आहे, 2x ची व्हॅल्यू आली 10. सो 10%नं रेजिस्टन्स काय होईल, चेंज होईल. याचा आन्सर डिरेक्टली लिहू शकताय. पण कधी जर पर्सेंट व्हॅल्यू ती 10पेक्षा कमी असेल तर अगदी 10ला येत नाही. आता 10चं 20 करता आलं असतं या कन्सेप्टनुसार. x% दिलंय तर 2x%नं रेजिस्टन्स चेंज होतो असं जर लिहायचं असेल तर 20 आलं असतं. पण हे किती आलंय 21. म्हणजे 10ला ॲप्लिकेबल नाही येते. पण 10पेक्षा स्मॉल व्हॅल्यू असेल तर डिरेक्टली तुम्ही ते यूज करू शकताय, सॉल्व करू शकताय. जसं की एक क्वेश्चन जेईमध्ये विचारला होता, 0.1%नं वायरची लेंथ जर स्ट्रेच केली असेल, इन्क्रीज केली असेल तर रेजिस्टन्स कितीने इन्क्रीज होईल, तर त्याची आन्सर तिथं डिरेक्टली लिहिता येत होतं 0.2%नं. म्हणजे जर 0.1 एवढ्या पर्सेंटनं 0.1%नं वायरला स्ट्रेच केलं तर रेजिस्टन्सची व्हॅल्यू जी आहे ती किती पर्सेंटनं इन्क्रीज होईल, तर त्याचा आन्सर काय करणार, एक्सची व्हॅल्यू 0.1. सो 2x व्हॅल्यू 0.2%नं रेजिस्टन्स काय होतो, इन्क्रीज होतो. हे तुम्ही डिरेक्टली तिथं सांगू शकता, आन्सर लिहिता येतं. हा एक एवढा पार्ट लक्षात ठेवा. आणि जर 10 किंवा 10पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला डिरेक्टली इथं कॅल्क्युलेटही करता येतं. तर तुम्हाला की हा रेशो असा का लिहिला आहे, तो व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केला आहे की हा रेशो आपण असा का घेतो, R1/R2 = L1/L2 ब्रॅकेट स्क्वेअर. तो रेशो आयडेंटिफाय केलेला आहे आपण तिथं. नाव सीधी नेक्स्ट क्वेश्चन, थेरॉटिकल क्वेश्चन आहे. जे आत्ताच फर्स्ट क्वेश्चनमध्ये जे मी तुम्हाला सांगितलं आहे त्यावरून तुम्ही इथं लगेच सांगू शकता याचा आन्सर. क्वेश्चन वाचा आणि तुम्ही सोडवा आधी. बघा सोडवून क्वेश्चन सॉल्व होतोय का, पॉज करा व्हिडिओ आणि आधी सॉल्व करून बघा. नंतर मी सोल्युशन सांगितल्यानंतर चेक करा की आपण सांगितलेला आन्सर आणि मी सांगितलेला आन्सर करेक्ट येतं आहे का. सोडवा पटकन क्वेश्चन. बघा जरा सिंपल क्वेश्चन आहे, थेरॉटिकल आहे. विचार करा जरा काय करता येईल त्याच्यावरती. केला आहे सॉल्व, बघूया आपण काय आन्सर येऊ शकतं याचं. क्वेश्चन काय होता, ए स्टेडी करंट फ्लोज इन अ मेटॅलिक कंडक्टर ऑफ नॉन युनिफॉर्म क्रॉस सेक्शन. करंट फ्लो होतोय कशातून, एका मेटॅलिक कंडक्टरमधून, पण त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया कसा आहे, नॉन युनिफॉर्म. याचा अर्थ काय झाला सांगा. क्रॉस सेक्शन नॉन युनिफॉर्मचा अर्थ झाला की वायर, याचा क्रॉस सेक्शन म्हणजे हे इकडून दिसणारं सर्कल. मग हे युनिफॉर्म नाही म्हणजे काही ठिकाणी वायर थिन आहे, काही ठिकाणी वायर थिक आहे, परत थिन आहे, परत थिक आहे, असं नॉन युनिफॉर्म कंडक्टर आहे. यामध्ये दी क्वांटिटी ऑर क्वांटिटीज कॉन्स्टंट अलॉंग दी लेंथ ऑफ कंडक्टर इज, म्हणजे कोणत्या क्वांटिटीज कॉन्स्टंट असतील किंवा कोणती एखादी असेल का भरपूर असतील असं विचारले. आता ऑप्शननुसार जायचं असेल तर ऑप्शनमध्ये कोणकोणत्या क्वांटिटीज दिलेल्या आहेत बघा. करंट आहे, इलेक्ट्रिक फील्ड आहे, ड्रिफ्ट स्पीड आहे. ड्रिफ्ट स्पीड, करंट, ड्रिफ्ट स्पीड, करंट, म्हणजे 3च क्वांटिटी आहेत. करंट आहे, इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि ड्रिफ्ट स्पीड आहे. यातला एक पार्ट तर मी आत्ताच सांगितला आहे. करंट हा कॉन्स्टंटच असतो. वायरची थिकनेस किती असू द्या, एकदा इंटर इकडून करंट झाला की इकडच्या एंडमधून बाहेर येईपर्यंत तो करंट तेवढाच असतो, त्यात चेंज होत नाही. एकदा वायरला दिला की मग वायर थिक असू द्या, थिन असू द्या, त्यातून तो जाणारच. डेन्सिटी चेंज होईल त्याची. सो ते का ते आता सांगितलं होतं मी. आता इथं करंटची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते हे घेऊ शकतोय आपण. मग डी ऑप्शनही आहे इथं करंट ओनली, पण करंटच फक्त असतो की बाकीच्या टर्म्स असतील ह्याचा विचार केला तर मग सेकंड बघा काय, इलेक्ट्रिक फील्ड. आता इलेक्ट्रिक फील्ड E = ρ × J, E बार = ρ J असं एक रिलेशन आहे, आपण स्टडी केलेलं आहे, आठवते का बघा, लिहिलंय आपण हे रिलेशन. मग याचा विचार केला तर इलेक्ट्रिक फील्ड कॉन्स्टंट असेल का, जे काय, जेला काय म्हणतो आपण, जेची व्हॅल्यू करंट डेन्सिटी. आता करंट डेन्सिटी कॉन्स्टंट असेल का, तर नसणार आहे. का, बिकॉज करंट डेन्सिटी जे इज नथिंग बट करंट पर युनिट एरिया. करंट कॉन्स्टंट आहे बट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज नॉट कॉन्स्टंट फॉर नॉन युनिफॉर्म वायर. नॉन युनिफॉर्म वायरचा क्रॉस सेक्शनल एरिया कमी जास्त होणार. एरिया चेंज झाला की डेन्सिटी चेंज होणार, डेन्सिटी चेंज झाली की इलेक्ट्रिक फील्ड चेंज होणार. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड तर कॉन्स्टंट राहू शकत नाही. राहिलं ड्रिफ्ट स्पीड. ड्रिफ्ट स्पीडचा फॉर्म्युला Vd = I/NEA असा होता. किंवा डेन्सिटीमध्ये लिहायचं असेल तर किंवा याच्यावरून सांगा ना डायरेक्ट. इथं आता एरियाला कशी प्रपोर्शनॅलिटी येते, Vd इनव्हर्सली प्रपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया. ड्रिफ्ट व्हेलॉसिटी क्रॉस सेक्शनल एरियाला कशी प्रपोर्शनल, इनव्हर्सली आहे. मग क्रॉस सेक्शनल एरिया तर नॉन युनिफॉर्म वायरचा चेंज होतोच, सो ड्रिफ्ट व्हेलॉसिटी ही चेंज होणार. म्हणजे याचा अर्थ
ड्रिफ्ट स्पीड चेंज होऊ शकत नाही, सॉरी चेंज होत आहे, कॉन्स्टंट नाही आहे, ड्रिफ्ट स्पीड कॉन्स्टंट नाही आहे, इथं आहे म्हणजे इथं हे ऑप्शन येऊ शकत नाही. सो द ऑप्शन विल बी करंट ओनली, म्हणजे फक्त करंट काय राहू शकतोय, कॉन्स्टंट राहू शकतोय आपला. Now the next question, question number 4. Consider a thin square sheet of side L and thickness T made of a material of resistance rho. Diagram मध्ये दाखवली तशी. The resistance between two opposite faces shown by the shaded areas in the figure is, आणि ऑप्शन अशा आहेत की प्रोपोर्शनॅलिटी कशी असेल किंवा इंडिपेंडंट डिपेंडेंट आहे का या टाईपमध्ये दिलेले आहेत ऑप्शन. ओके, तर आता इथं क्वेश्चन काय दिला आहे, तर एक कन्सिडर थिन स्क्वेअर शीट, एक स्क्वेअर शीट आहे. स्क्वेअर म्हणजे कशी, ह्या सगळ्या साईड यल आहेत दिले आहे, साईड यल, आणि याची थिकनेस किती टी आहे इथं. मेड ऑफ मटेरियल ऑफ रेजिस्टिव्हिटी रो, म्हणजे ह्या मटेरियलची रेजिस्टिव्हिटी किती आहे, रो आहे. द रेजिस्टन्स बिटवीन टू अपोजिट फेसेस शोन बाय शेडेड एरियाज, इकडचा सरफेस आणि पाठीमागचा, म्हणजे असं एक स्क्वेअर शीट आहे. पुढची याची साईड ही आहे, पाठीमागची साईड ही आहे. ह्या दोन साईडच्या मध्ये असलेला रेजिस्टन्स, म्हणजे इथं वायर अशी म्हणूया आपण एक स्क्वेअर वायर आहे स्क्वेअर फॉर्ममध्ये, आणि मग इकडून आणि इकडून दोन फेस झाले. ह्या दोन फेसच्या मध्ये असलेला रेजिस्टन्स किती असेल असं विचारलं आहे आपल्याला. म्हणजे तो रेजिस्टन्स हा डिरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ एलला आहे, बरोबर आहे का, किंवा डिरेक्टली प्रोपोर्शनल टू थिकनेस, इंडिपेंडंट ऑफ यल म्हणजे एलवरती तो डिपेंडच नाही असं म्हटलं आहे, किंवा थिकनेसवरती तो डिपेंडच नाही असंही दिलेलं आहे. हे कशावरून सांगता येईल आता विचार करा जरा. रेजिस्टिव्हिटी आहे असं म्हटलंय, रो इथं थोडं दिलेलं होतं, यावरून सांगता येतंय का बघा. आधी एक गोष्ट म्हणजे इथं वायर सिलेंड्रिकल आहे का, नाही आहे. वायर इथं स्क्वेअर फॉर्ममध्ये आहे म्हणजे रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये आहे असं म्हणू शकतो आपण. मग काय चेंज होईल या टाईपमध्ये, लेंथ तर आहेच वायरला, सिलेंड्रिकल असेल तरीही लेंथ असते, इथंही लेंथ यल आहे वायरची, अशी वायर आहे आपण असं कन्सिडर केलं आहे. मग काय चेंज होईल याचा, क्रॉस सेक्शनल एरिया. सिलेंड्रिकल वायरला क्रॉस सेक्शनल एरियाचा फॉर्म्युला काय असतो, पायर स्क्वेअर. इथं पायर स्क्वेअर असणार आहे का, नाही. इथं क्रॉस सेक्शन म्हणजे काय, असा सेक्शन घेतला या स्क्वेअर शीटचा, तर हे पुढून जे दिसते ना तुम्हाला, हाच सेक्शन झाला याचा, कुठेही कट केलं तरी असाच दिसणार आहे. आणि मग याचा क्रॉस सेक्शनल एरिया काय असेल, लेंथ इंटू थिकनेस घेता येईल नाही, एल इंटू टी. सो हिअर क्रॉस सेक्शनल एरिया ए विल बी एल इंटू टी. हा झाला इथला क्रॉस सेक्शनल एरिया. मग रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आर इक्वल टू, फॉर्म्युला असतो रो इंटू एल बाय ए आहे फॉर्म्युला हा. याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट केल्या तर आर इक्वल टू रो इंटू लेंथ एल आहे आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन एल इंटू टी आहे. सो एल कॅन्सल होईल आणि फॉर्म्युला राहील रो डिवायडेड बाय टी. आता रेजिस्टन्स इक्वल टू रो अपॉन टी असं आलं आहे, एल राहिलं नाही याच्यामध्ये. रेजिस्टन्सच्या फॉर्म्युल्यात आता एल नाही आहे, एल नाही म्हणजे इंडिपेंडंट ऑफ एल हे बरोबर येते, हा ऑप्शन बरोबर येतो, येतं बरोबर आहे. थिकनेसवरती डिपेंड आहे पण कसं आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. इथं लिहिलं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थिकनेस, इथं होतं तेच इथं होतं, डायरेक्टली प्रोपोर्शनल थिकनेस. बरोबर आहे का नाही, का इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. फर्स्ट ऑप्शनमध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल आहे असं म्हटलं आहे, पण फॉर्म्युल्यात एलच राहिला नाही म्हणजे एलला तर प्रोपोर्शनल नाही असतो. आणि इंडिपेंडंट ऑफ टी म्हणता येत नाही, पण टीला डिपेंड आहे, फक्त इन्व्हर्सली आहे, मग तसंही म्हणता येत नाही. सो इंडिपेंडंट ऑफ एल म्हणजे एलवरती डिपेंड नाही, हे ऑप्शन जो आहे तो याच्यावरून आपण सांगू शकतो जो करेक्ट येतोय. कळालं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता इथं मी थोडं फास्ट क्वेश्चन घेतोय म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कसं सोडवायचे क्वेश्चन, फक्त हिंट सांगतोय. क्वेश्चन बघा, ए 5 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स गिवन, लगेच लिहित जायचं. 5 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स फी दिलंय गिवन 5 व्होल्ट इज अप्लाइड अक्रॉस ए वायर ऑफ लेंथ एल दिले गिवन, किती 0.1 मीटर लेंथ दिले वायरची. द ड्रिफ्ट स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन्स इज, ड्रिफ्ट स्पीड इलेक्ट्रॉनचं दिलंय काय सिम्बॉल, फी डी, किती दिलंय 2.5 इंटू 10 टू दी -4 मीटर पर सेकंड ड्रिफ्ट स्पीड दिलंय. इफ द इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन दी वायर, हा इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन दी वायर, या वर्डचं मिनिंग सिम्बॉलमध्ये काय, इलेक्ट्रॉन डेन्सिटी आठवा जरा. इलेक्ट्रॉन डेन्सिटी मीन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम, ज्याला आपण सिम्बॉल यूज केलं होतं स्मॉल एन. लक्षात येते, कालच मला वाटतं लास्टचा व्हिडिओच आहे त्याच्यावरतीच आहे हे दिलेलं. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम मीन्स इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्मॉल एन व्हॅल्यू गिवन आहे 8 इंटू 10 टू दी पॉवर 28 पर मीटर क्युबिक मीटरमध्ये एवढं इलेक्ट्रॉनची डेन्सिटी आहे. ओके, ह्या व्हॅल्यूज गिवन आहेत आणि फाइंड आउट काय करायचं आहे, रेजिस्टिव्हिटी ऑफ दी मटेरियल इज क्लोज टू, म्हणजे रो फाइंड आउट करायचं आहे. रेजिस्टिव्हिटी जर फाइंड आउट करायची असेल तर रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला जो आहे तो कोणता येऊ शकतोय का, तर रेजिस्टन्सच्या फॉर्म्युल्यात आहे रेजिस्टिव्हिटी. कसा असतो फॉर्म्युला रेजिस्टन्सचा, आर इक्वल टू रो
L/A ह्या फॉर्म्युल्यामध्ये रेजिस्टिव्हिटी असते. पण हे गिवनमध्ये ह्यातलं काहीच नाही. L आहे पण एरिया वगैरे माहीत नसणार आहे. मग विचार करा काय काय गिवन होतं. फी गिवन आहे, L गिवन आहे, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी गिवन आहे, N गिवन आहे. मग जरा फॉर्म्युले आठवून बघा. आधी करंटचा फॉर्म्युला सांगा. करंटचा फॉर्म्युला काय होता? NEA इंटू फी डी. ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आणि करंटचं रिलेशन सांगणारा फॉर्म्युला होता. आता करंट, रेजिस्टन्स आणि फी यांच्यातलं रिलेशन सांगू शकतोय आपण. काय? ओहम्स लॉ. फी इक्वल टू काय असतो ओहम्स लॉ? IR. यातलं आय व्हॅल्यू ही पुट करता येईल. म्हणजे हे NEA ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण सांगू शकतोय. मग राहिलं काय? तर करंट लिहिला, रेजिस्टन्सही लिहिला आहे मी. व्हॅल्यू पुटच करा यात. कशा व्हॅल्यू येतील सांगा? आय इक्वल टू काय? NEA इंटू फी डी इंटू रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय घेता येईल? रो L/A ह्या व्हॅल्यू पुट केल्या आणि फी ही गिवन होतं. आता यातलं फाइंड आउट काय करायचं? रो. इथं काय कॅन्सल होईल बघा? एरिया कॅन्सल होईल. कॅन्सल करून टाका. रो इक्वल टू लिहिलं तर सगळ्या टर्म्स इकडं घ्या. आता काय काय होतं बघा? फी. इथं डिवायडला काहीच नाही आहे म्हणजे फी डिवायडेड बाय सगळ्या टर्म्स इकडं डिवाइडला होतील. NE फी डी ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आणि L. लक्षात येते काय लिहिलं इथं मी? एरिया कॅन्सल झाला. NE फी डी रो इथंच आहे, L इकडं आलं, फीला डिवाइड झालं. सो हिअर नाव यूज दी गिवन व्हॅल्यूज. पोटेन्शियल डिफरन्स गिवन होता की ते 5 व्होल्ट. पोटेन्शियल डिफरन्स इज 5 डिवाइडेड बाय व्हॉट इज N? इलेक्ट्रॉन डेन्सिटी 8 इंटू 10 टू दी पॉवर 28 इंटू E. व्हॉट इज E? E इज दी इलेक्ट्रॉन चार्ज. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे. काय व्हॅल्यू असते त्याची? 1.6 इंटू 10 टू दी पॉवर -19. ड्रिफ्ट व्हेलॉसिटी गिवन आहे. कुठे आहे? इथं 2.5 इंटू 10 टू दी पॉवर -4. अँड लेंथ विल बी 0.1 मीटर. सो इट विल बी 0.1. सॉल्व करा, पॉवर वगैरे फाइंड आउट करा, रेजिस्टिव्हिटीची व्हॅल्यू मिळेल. मी सोल्युशन करून ठेवलेले आहेत, फक्त आन्सर सांगतोय तुम्हाला. द रेजिस्टिव्हिटी ऑफ दिस वायर विल बी 1.6 इंटू 10 टू दी पॉवर -5 आणि रेजिस्टिव्हिटीचं युनिट काय असतं? ओहम मीटर. सो दिस इज द रेजिस्टिव्हिटी ऑफ द गिवन वायर. आता फॉर्म्युल्यांचं रिलेशन कळता आलं पाहिजे. गिवन काय आहे, फाइंड आउट काय करायचं आहे, मग त्याला थोडं कन्वर्ट करून घेता येतं का? लक्षात आलं? या टाईपमध्ये क्वेश्चन सॉल्व करू शकतोय आपण इथं. नाव सी नेक्स्ट क्वेश्चन. या क्वेश्चनमध्ये आपल्याला थोडा केमिस्ट्रीतला पार्ट यूज करायचा आहे, ज्यामधून आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स जर एखाद्या गिवन मासमधून कॅल्क्युलेट करायचं असेल इलेमेंटच्या, तर ते कसे फाइंड आउट करायचे, ज्यामध्ये अवॅगॅड्रोस नंबर यूज करायचा असतो, तो पार्ट यूज करायचा आहे. क्वेश्चन इज अज्युमिंग दॅट देर इज 1 फ्री इलेक्ट्रॉन per atom in copper, determine the number of free electrons in 1 cubic meter volume of copper. म्हणजे आपल्याला इथं कॉपरचा 1 cubic meter व्हॉल्यूममध्ये असलेले नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स कॅल्क्युलेट करायचे. आणि अज्युम काय करायला सांगितलं आहे, तर देर इज 1 फ्री इलेक्ट्रॉन पर ॲटम इन कॉपर. कॉपरच्या एका ॲटमपासून 1 इलेक्ट्रॉन फ्री होतो आहे असं सांगितलं आहे. म्हणजे याचा अर्थ नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स कसे कॅल्क्युलेट करणार, जर एक ॲटम 1 इलेक्ट्रॉन फ्री करत असेल, म्हणजे एका ॲटममधून 1 इलेक्ट्रॉन फ्री होत असेल, तर जेवढे नंबर ऑफ ॲटम्स असतील तेवढेच नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स असतील. कारण एक ॲटम एकच इलेक्ट्रॉन फ्री करतोय. प्रत्येक ॲटमनं 1 इलेक्ट्रॉन फ्री केला तर जेवढे नंबर ऑफ ॲटम्स तेवढेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्री होतील. जर आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स कळाले 1 क्युबिक मीटर व्हॉल्यूममध्ये असलेले कॉपरच्या, तर तेवढेच नंबर ऑफ आपण काय सांगू शकतोय, फ्री इलेक्ट्रॉन सांगू शकतोय. म्हणजे तुम्हाला फक्त इथं काय करायचं आहे, तर दिलेल्या व्हॉल्यूममध्ये असलेले नंबर ऑफ ॲटम्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. आणि मग नंबर ऑफ ॲटम्स जर कॅल्क्युलेट करायचे असतील तर तुम्हाला अवॅगॅड्रोज नंबरचं मिनिंग माहीत पाहिजे. kg पर ॲटम असा एक टाईपमध्ये तुम्ही अवॅगॅड्रोचा नंबर यूज करताना त्या दिलेला 63.5 ॲटॉमिक वेट दिलेला आहे. याचं गिवन आपल्याला गिवन व्हॅल्यूज आहेत. ॲटॉमिक वेट गिवन आहे, डेन्सिटी ऑफ कॉपर गिवन आहे आणि अवॅगॅड्रोज नंबर दिलेला आहे आपल्याला. हा कॉन्स्टंटच असतो, युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, तुम्हाला माहिती आहे. मग नंबर ऑफ ॲटम्स मी डिरेक्टली सांगतोय तुम्हाला, तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकलेला आहात, तुम्हाला येतंय असं कन्सिडर करून मी तुम्हाला डिरेक्टली फॉर्म्युला सांगतोय. नंबर ऑफ ॲटम जर कॅल्क्युलेट करायचे असतील अवॅगॅड्रोज नंबरच्या फॉर्ममध्ये, तर n इंटू म्हणजे अवॅगॅड्रोज नंबर इंटू डेन्सिटी, व्हॉल्यूम जो असतो तो गिवन कॅल्क्युलेट करायचा असेल तर डेन्सिटी, मी काही सिम्बॉल यूज करतो, डेन्सिटी अपॉन ॲटॉमिक वेट. मास जर केलं तर त्या गिवन व्हॉल्यूममधला तुम्हाला पर 1 क्युबिक मीटर व्हॉल्यूममध्ये असलेले नंबर ऑफ ॲटम्स इन 1 क्युबिक मीटर व्हॉल्यूम
आपल्याला मिळतील आणि मग याच्या व्हॅल्यू जर पुट केल्या तर आन्सर बघा, n व्हॅल्यू किती आहे 6.02 इंटू 10⁻26 इंटू डेन्सिटी किती दिली होती गिवन 8.9 इंटू 10⁻3 आणि याला डिवायडेड बाय काय 63.5. आणि हे जर सॉल्व केलं तुम्ही, कॅल्क्युलेशन सॉल्व करा, याचं जे ॲन्सर येतं आहे ते ॲन्सर आपल्याला मिळतं इथं, दिस ॲन्सर विल बी 8.4 इंटू 10⁻28. ओके, हे जे मिळत आहेत हे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर क्युबिक मीटर याच्यामध्ये असलेले हे काय मिळत आहेत, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स n म्हणूया आपण त्याला, ही व्हॅल्यू मिळते. सॉरी, नंबर ऑफ हे ॲटम्स आले, ॲक्च्युली नंबर ऑफ काय आले ॲटम्स, पण एवढेच नंबर ऑफ काय असणार आहेत, फ्री इलेक्ट्रॉन्स असणार आहेत का, जेवढे नंबर ऑफ ॲटम्स तेवढेच नंबर ऑफ काय आहेत, फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, हे आत्ताच मी सांगितलं होतं. आणि मग यावरून तुम्ही त्या दिलेल्या गिवन मटेरियलमध्ये असलेले नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स कॅल्क्युलेट करू शकताय. हे यासाठी सांगितले कारण असा क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क जो आहे त्यामध्ये एक दिलेला आहे, त्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम मिळालं ना आपल्याला आहे, मग याचा यूज आपण ड्रिफ्ट व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यात केलेला आहे. त्यासाठी मी तुम्हाला हे कसं फाइंड आउट करायचं हे मेन्शन केलं आहे. नाव आय राईट हिअर 2 क्वेश्चन्स फॉर होमवर्क. पटकन क्वेश्चन रीड करा, सॉल्व करा आणि मला याची ॲन्सर सांगायचे आहेत तुम्ही. सोपे क्वेश्चन्स आहेत, हिंट सांगतो मी. फर्स्ट क्वेश्चनमध्ये स्ट्रेचिंग ऑफ वायर कन्सेप्ट आहे, वायरला 100% स्ट्रेच केलं, याचा अर्थ काय झाला सांगा, 100% म्हणजे वायरची लेंथ स्ट्रेच करून डबल केले तर किती पर्सेंटनं रेजिस्टन्स चेंज होईल, पर्सेंटमध्ये आन्सर विचारले. एक क्वेश्चन असा सेम सॉल्व केला आहे आपण, तसंच सॉल्व करा. आणि सेकंडमध्ये वायरच्या स्ट्रेचिंगवरतीच आहे, फक्त 3 वायर्स आहेत इथं आणि 3 कॉपर वायरची लेंथ आणि क्रॉस सेक्शनल एरियाज गिवन आहेत. याचा अर्थ इथं फर्स्ट वायर, सेकंड वायर आणि थर्ड वायर. फर्स्ट वायरची लेंथ L आहे, एरिया A आहे. सेकंड वायरची लेंथ 2L आहे म्हणजे डबल लेंथ आहे, क्रॉस सेक्शनल एरिया A/2 म्हणजे हाफ आहे. आणि थर्ड वायरची लेंथ L/2 आहे म्हणजे लेंथ हाफ आहे आणि एरिया 2A आहे, डबल दिला. अशा 3 वायर्स आहेत आणि मग यातल्या कोणत्या वायरचा रेजिस्टन्स हा मिनिमम असेल असं विचारले. असा विचार करा की एकच वायर आहे ज्याची लेंथ L आहे, क्रॉस सेक्शनल एरिया A आहे, त्याच वायरची लेंथ डबल केली, क्रॉस सेक्शनल एरिया हाफ केला तर रेजिस्टन्स इथं R असेल तर इथं किती, आणि त्याच वायरची लेंथ हाफ केली आणि एरिया क्रॉस सेक्शनल एरिया डबल केला तर त्याचा रेजिस्टन्स किती होईल. आणि मग कंपॅरेटिव्हली या तिन्हीमधला कोणता रेजिस्टन्स हा मिनिमम असेल की सगळ्यांचा रेजिस्टन्स सेम असेल, या टाईपमध्ये आपल्याला काय करायचं, याची ॲन्सर्स फाइंड आउट करायचे. बघा सॉल्व होत आहेत का हे क्वेश्चन्स.